हॅलो नमस्ते, मी वैशाली तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत। आज आपण मस्त असं आहे ना दोडक्याचं हिरव्या मसाल्यातलं ना छान असं कालवण बनवणार आहोत मस्त असं। तर इथे मी दोडक्याला भारी कापून घेतलंय बरं का। इथं बघू शकता चण्याची डाळ भिजायला घातली होती, त्याच्यानंतर इथे लसूण घेतलाय, नंतर इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे 10 ते 12, शेंगदाणे घेतलेत, खोबरं घेतलंय, त्याच्यानंतर मी इथं बारीक चिरलेला कांदा घेतलाय। आता आपल्याला काय करायचंय माहिती का, कढई तापायला ठेवलेली इथं मी सगळ्यात पहिल्यांदा कढई तापायला ठेवली, त्याच्यानंतर याच्यामध्ये ना मी खोबरं शेंगदाणे टाकलेत आणि ते पण व्यवस्थित असे ना भाजून घेतलेत। ते भाजून झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये कांदा घालायचा आणि हिरवी मिरची सोबतच भाजून घ्यायची बरं का। व्यवस्थित असं ही मिरचीला आणि कांद्याला थोडंसं तेल टाकून ना मस्त असं भाजून घ्यायचंय। तर इथं बघू शकता आपला कांदा आणि मिरची छान अशी भाजून झालेली आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं हे सगळं एकत्र काढून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि छान असं त्याचं वाटण तयार करून घ्यायचं। तर बघू शकता मस्त असं बारीक वाटण तयार करून घेतलेलं आहे मी। त्यानंतर कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं आणि तेल तापल्याच्या नंतर मी याच्यामध्ये घातलेलं आहे जिरं आणि मोहरी। जिरं मोहरी चांगली तडतडून द्यायची मस्त अशी। त्यानंतर त्याच्यामध्ये घालायची आहे हळद। आपल्याला याच्यामध्ये कोणताच मसाला घालायचा नाहीये, त्याच्यामुळं आपल्याला फक्त आणि फक्त हिरव्या वाटणातलंच करायचं आहे। तर बघू शकता इथं मी मिक्सरला वाटलेलं जे वाटण होतं ते टाकून घेतलेलं आहे। छान असं व्यवस्थित त्याला तेलामध्ये ना मस्त असं तेल सुटेपर्यंत ना परतून घेतलं। तेल सुटेपर्यंत परतून झाल्याच्या नंतर आपल्याला जी भिजवलेली चण्याची डाळ होती ना ती टाकायची आणि नंतर बारीक चिरलेला जो दोडका होता ना तो टाकायचा आणि व्यवस्थित असा मसाल्यांमध्ये ना डाळीला आणि दोडक्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, छानपैकी परतवून घ्यायचं दोन्ही पण वस्तूंना। त्यानंतर बघू शकता मस्त असं जेवढं पाहिजे तेवढा रस्सा धरायचा आहे आपल्याला। याच्यामध्ये पाणी ओतून घेतले, आपलं थंडच पाणी ओतायचे, नंतर मीठ घालायचं चवीनुसार। त्यानंतर इथं बघू शकता आपल्या कालवणाला म्हणजे आमटीला चांगली उकळी आलेली आहे मस्तपैकी। याच्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर घालायची आणि याला आहे ना एक 5 ते 10 मिनिटं शिजण्यासाठी ठेवून द्यायचं। तर इथं बघू शकता आपलं दोडक्याचं कालवण मस्त असं तयार झालेलं आहे हिरव्या मसाल्यामध्ये छान असं। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन रेसिपी बघायला मिळतील बरं का। अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बरं का। तर मला सांगा कमेंटमध्ये दोडक्याचं कालवण आपलं कसं झालं आहे ते बरं का। आणि असंच नवीन नवीन रेसिपी ह्या चॅनलवरती बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत भेटूया सगळ्यांना पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय।